उत्तर प्रदेशमधील हापूरमध्ये एक भीषण अपघात झाला। एका कारने आधी डिव्हायडर ओलांडला, त्यानंतर पलीकडे उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली। यात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले असून सोमवारी रात्री ही घटना घडली। हा अपघात खूपच भीषण होता। पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। मिळालेल्या माहितीनुसार ही कार नियंत्रणात नव्हती, त्यामुळे हा अपघात झाला आहे। बऱ्याच प्रयत्नानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळालं आहे। या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही कार हापूरहून मुरादाबादच्या दिशेने जात होती। दिल्ली लखनौ महामार्गावरील डिव्हायडरचा ही कार धडकली, त्यानंतर पलीकडे जाऊन ट्रकला धडकली। या अपघातात कारचा चक्काचूर झाला। पोलिसांनी कारमधील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना तेथील लोकांच्या मदतीने 2 जखमींना बाहेर काढले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे। मीडिया रिपोर्टनुसार कार अपघातात अनुपम, अंकित, जितू, शंकर, संदीप यांचा मृत्यू झाला आहे। मृत व्यक्तींचे वय जवळपास 30 वर्षांच्या आसपास आहे। पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत।